जय श्रीकृष्ण दर्शन. आज आपण 4 आणि 5 श्लोक पाहत आहोत. श्लोक 4. यदा हि नेन्द्रियार्थेषु न कर्मस्व नुजत्यते संकल्पसन्न्यासी योगारूढस्तदोच्यते. जेव्हा मनुष्य सर्व प्रकारच्या भौतिक इच्छांचा त्याग करतो, तसेच इंद्रिय तृप्तीप्रित्यर्थ कर्मामध्ये आणि सकाम कर्मामध्येही प्रवृत्त होत नाही, तेव्हा तो योगारूढ झाल्याचे म्हटले जाते. जेव्हा मनुष्य भगवंताच्या दिव्य प्रेममय सेवेमध्ये पूर्णपणे युक्त होतो, तेव्हा तो स्वतःही तृप्त होतो आणि त्याप्रमाणे इंद्रिय तृप्ती किंवा सकाम कर्मामध्ये संलग्न होत नाही. अन्यथा कर्म केल्यापासून राहूच शकत नसल्यामुळे त्याला इंद्रिय तृप्तीमध्ये रत व्हावेच लागते. कृष्ण भावनेशिवाय सतत स्वकेंद्रित किंवा व्यापक स्वार्थ कर्मांचा शोधातच असतो. परंतु कृष्ण भावित मनुष्य हा श्रीकृष्णांच्या संतुष्टीकरता सर्व काही करू शकतो आणि त्यायोगे तो इंद्रिय तृप्तीपासून पूर्णपणे अनासक्त राहू शकतो. ज्या मनुष्याला त्या गोष्टीचा साक्षात्कार झालेला नाही, त्याला योगरूपी सोपानाच्या सर्वोच्च स्तराप्रत उन्नत होण्यापूर्वी भौतिक इच्छांतून मुक्त होण्यासाठी यंत्रवत प्रयास करावे लागतात. श्लोक 5. उद्धरेदात्मनात्मनं नात्मानमवसायदयत आत्मेव ह्यात्मनो बंधुरात्मेव रिपुरात्मनः. मनुष्याने आपल्या मनाद्वारे स्वतःची अधोगती न होऊ देता स्वतःचा उद्धार केला पाहिजे. मन हे बद्ध जीवाचा मित्र तसेच शत्रूही आहे. तात्पर्य: विविध परिस्थितीनुसार आत्मा शब्दाचा अर्थ शरीर, मन व आत्मा असाही होतो. योग पद्धतीमध्ये विशेष करून बद्ध जीव आणि मन हे महत्त्वपूर्ण असतात. योगाभ्यासाचा केंद्रबिंदू हा मन असल्यामुळे या ठिकाणी आत्मा हा शब्द मनाचा निर्देश करतो. योगपद्धतीचा हेतू हा मन संयमित करणे आणि इंद्रियावरील आसक्तीपासून मन काढून घेणे हा आहे. या ठिकाणी निक्षून सांगण्यास आले आहे की अशा प्रकारे प्रशिक्षित केले पाहिजे की जेणेकरून जे बद्ध जीवाचा अज्ञानाच्या दलदलीतून उद्धार करू शकेल. भौतिक जीवनात मनुष्य मन आणि इंद्रियाच्या अधीन होतो. वस्तुतः मनामुळेच विशुद्ध जीव भौतिक अस्तित्वात गुरफटून जातो. मनाच्या मिथ्या अहंकाराची संबंध येतो आणि हा मिथ्या अहंकारच भौतिक प्रकृतीवर प्रभुत्व गाजवण्यासाठी इच्छा करतो. म्हणून मनाला अशा प्रकारे प्रशिक्षित केले पाहिजे की जेणेकरून ते भौतिक प्रकृतीच्या झगमगाटाने आकर्षित होणार नाही आणि या प्रकारे बद्ध जीवाचे रक्षण होऊ शकेल. इंद्रिय विषयाद्वारे आकर्षित होऊन मनुष्याने स्वतःची अधोगती होऊ देऊ नये. मनुष्य जितक्या प्रमाणात इंद्रिया विषयाद्वारे तो आकर्षित केला जातो, तितक्या प्रमाणात तो भौतिक अस्तित्वामध्ये गुंतत जातो. यातून सुटण्याचा सर्वोत्तम उपाय म्हणजे मनाला सतत कृष्ण भावनेमध्ये युक्त करणे होय. ही या शब्दाचा या मुद्द्यावर जोर देण्यासाठीच उपयोग करण्यात आला आहे. म्हणून मनुष्याने हे केलेच पाहिजे. असेही सांगण्यात येते की मन एवं मनुष्याना कारणं बंधमोक्षयोः
बंधाय विषयासंगो मुक्ते निर्विषम्यम मनाः. मनुष्यासाठी मन हे बंधनाचे तसेच मुक्तीचेही कारण आहे. इंद्रिय विषयामध्ये संलग्न झालेले मन हे बंधनास कारणीभूत असते आणि इंद्रिय विषयापासून आसक्त झालेले मन हे मुक्तीस कारणीभूत असते. म्हणून मन हे निरंतर कृष्ण भावनेमध्ये संलग्न असते तर ते परमुक्तीस कारणीभूत होते. अशा प्रकारे 5व्या श्लोकाचा अर्थ इथे संपत आहे. श्रीकृष्ण भक्तांना आपल्याला विनंती आहे की ह्या चॅनलला आपण सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि सर्व श्लोक आपण पाहत जा, ऐकत जा किंवा वाचत जा, जेणेकरून आपल्या मानव जीवनाचा आपला उद्धार होईल. धन्यवाद.